आज आपण बटाटा आणि रव्याची एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे। ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून बनवू शकता किंवा अचानक पाहुणे आले काय करावं कळत नसेल तर ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। आता मी तुम्हाला एक टिक्की दाखवते आणि तिचा आवाज तुम्ही ऐकू शकता। आणि आता मी तिला तोडून पण दाखवते। आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं कुरकुरीत आहे। सोबत आपण हिरवी चटणी पण बनवतो आहे। हिरव्या चटणी सोबत ह्या टिक्की एकदमच टेस्टी लागतात। ही टिक्की करायची मी सोपी पद्धत सांगणार आहे, बरेचशे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण आलू आणि रव्याची टिक्की बनवायला सुरुवात करतोय। आता आपण 2 बटाटे घेतलेले आहे। बटाट्यांना स्वच्छ धुवून छिलून घेतलेलं आहे आणि याचा आता आपण किस करतोय। त्याच्यासाठी आपल्याला मीडियम साइजची किसणी घेतलेली आहे। बटाटा आपण व्यवस्थित किसून घेतोय। आता आपल्याला मीडियम साइजचा किस हवा आहे, खूप मोठा बटाट्याचा किस नकोय आपल्याला। आता आपण त्याला व्यवस्थित किसून घेतोय आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता कसा दिसतोय ते। अशाच प्रकारे आपण पूर्ण दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून घेतोय आहे। आता आपण दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे, हे बघू शकता किती छान किस झालेला आहे। आणि आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेतोय 2-3 पाण्याने। आता आपण बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे, बघू शकता किती स्वच्छ दिसतोय। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय। पूर्ण किस आपला बुडला पाहिजे पाण्यामध्ये आणि म्हणजे तो काळा पडणार नाही। त्याला पूर्ण आता आपण पाण्याने कव्हर करून घेतलेला आहे आणि भांड्याला आपण बाजूला ठेवून देतोय। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतोय। डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही फ्रेश कोकोनटचाही वापर करू शकता। डाळिया टाकून घेतोय आपण 2 चम्मच। अद्रकचा छोटासा तुकडा आपण टाकून घेतोय आहे। एक हिरवी मिरची आहे, कमी तिखट आहे ही मिरची, याचे तुकडे करून आपण टाकून घेतोय। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यात आपण 4 टेबलस्पून कोथिंबीर टाकतोय। कोथिंबीरने चटणीला एकदम छान हिरवा रंग येतो आणि टेस्ट पण खूप छान येते। 1 चम्मच आपण चाट मसाला टाकतोय त्याच्यात आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय। चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्याचा अंदाज घेऊन टाकायचा। आणि 1 मोठा चम्मच आपण दही वापरतोय। दही नसेल तर तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता, अर्धा लिंबू पिळून टाकला तरी खूप छान चटणी होते। आता आपण ह्या सगळ्या साहित्याला मिक्सरमधून छान फिरवून घेतोय आहे। एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आपली चटणी तयार झालेली आहे, बघू शकता किती छान आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू शकता, एवढं कन्सिस्टन्सी बरोबर आहे। आता आपण ह्या चटणीला एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरं टाकून घेतोय आणि 1 टेबलस्पून आपण हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे। 1 टीस्पून आपण चिली फ्लेक्स टाकतो आहे। चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। आता 1 टेबलस्पून आपण तीळ टाकून घेतलेली आहे आणि या सगळ्या साहित्याला व्यवस्थित तेलावर परतून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। मिरची आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि तीळ तडतडली पाहिजे इतकं आपण व्यवस्थित त्याला शिजवून घेतो आहे। बघू शकता आपली मिरची आणि तीळ किती छान शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 2 कप पाणी टाकून घेतो आहे। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एका वाटीचा वापर करू शकता आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं। आता आपण इथे कपाचा वापर केलेला आहे आणि त्या पाण्याला आपण आता बॉईल करून घेतो आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकून घेतो आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि ह्या सगळ्याला आपण व्यवस्थित बॉईल करून घेतो आहे। आता आपलं पाणी छान बॉईल झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता बटाट्याचा जो किस आहे तो मी एका चाळणीत काढून घेतलाय, त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि तो आता सगळा किस याच्यात टाकून घेतोय आपण। महत्त्वाची टिप आहे की आपल्याला जो बटाट्याचा किस आहे तो पाण्यासहित अजिबात टाकायचा नाही, त्याला व्यवस्थित चाळणीत काढून कोरडं करायचं आणि मग तो टाकायचा। आता आपण सगळा किस टाकून घेतलेला आहे आणि याला आता आपण कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतोय। बटाट्याच्या किसाला साधारण 3 ते 4 मिनिटं आपण त्याला कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। आपला बटाटा छान शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ज्या कपाने आपण पाणी टाकलेलं त्याच कपाने 1 कप आपण रवा टाकून घेतोय। जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता, इथे मी जाड रवा वापरते आहे। आणि रवा आता आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतोय सगळं साहित्य
आणि छान त्याला शिजवून घेतोय कमी गॅसवर। छान गोळा होईल इथपर्यंत आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून इतकं कोथिंबीर टाकून घेतोय बारीक चिरलेलं, याच्याने टेस्ट खूपच छान येते कोथिंबीर। आता मिक्स करतोय आणि रवा व्यवस्थित शिजवून घेतोय। आता बघू शकता 4 मिनिटं आपण रव्याला कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। आता रवा आपला छान फुललेला आहे। आपण गॅस बंद करून घेतोय आणि झाकण ठेवून त्याला 2 मिनिटं तसंच ठेवून देतो आहे। आता 2 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण उघडून बघतो आहे, आपला रवा छान फुललेला आहे वाफेवर। आणि आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि छान थंड करून घेतो आहे। आता आपलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे। त्यातला थोडा पोर्शन आपण घेतोय आणि त्याला हाताने व्यवस्थित मळून घेतोय की त्याचा छान गोळा झाला पाहिजे आणि तो आपण हातावर थापून घेतो आहे। आपल्याला हव्या त्या थिकनेसवर आपण हे थापून घेऊ शकतो। आता मी एक हार्ड शेप कुकी कटर घेतलेला आहे आणि त्यांनी आपण ह्याला आकार देऊन घेतोय। तुम्ही याचा थिकनेस बघू शकता किती थिक आहे। याच्यापेक्षा जास्त थिक करायचं नाही किंवा खूप पातळ पण करायचं नाही। आता बघू शकता आपण त्यांनी व्यवस्थित कट करून घेतलं आहे कटरने, बाकीचा पोर्शन काढून घेतला आहे आणि जो सेंटरचा पोर्शन आहे तो प्रेस करायचा, इव्हन करायचा हाताने प्रेस करून। आणि आता आपण हे हार्ट शेप आपली टिक्की काढून घेतो आहे। बघू शकता किती छान आकार येतो आहे। आता आपण अशाच प्रकारे बाकीचे आकार देऊन घेतोय। हा बुलेट शेप आकार आहे आणि आपण वडे पण करू शकतो याचे, मेदू वड्यासारखा छोटे छोटे वडे पण तुम्ही करू शकता। या प्रकारे वेगवेगळ्या कटरचा वापर करून तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता। आता आपण सगळ्या टिक्क्या करून घेतलेल्या आहे आणि आता त्याला आपण तळून घेतो आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल आपण गरम करून घेतोय। गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली आहे। आपण आता वड्यांना हाय फ्लेमवर तळून घेतोय। आपण आता एक एक करून वडे टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण हाय ठेवतो आहे कारण आपला रवा आहे तो शिजलेला आहे आणि बटाटाही शिजलेला आहे। आपल्याला आतनं शिजवायचं नाही आहे, त्याला फक्त बाहेरनं क्रंची करायचं आहे। त्याच्यामुळे आपण आता याला व्यवस्थित तळून घेतो आहे। 1 मिनिटं एका साईडने होऊ द्यायचं आणि नंतरच पलटवायचं। टाकल्या लगेच पलटवायचं नाही, थोडं झाल्यानंतर पलटवून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपण आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत त्याला व्यवस्थित तळून घेतोय। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता आपल्याला हवा तो कलर आलेला आहे। आपण याला आता काढून घेतो आहे। बघू शकता आपली टिक्की किती सुंदर दिसते आहे। आता आपण त्याला एका झाऱ्यामध्ये काढून घेतो आहे, म्हणजे त्यातलं एक जास्तीचं तेल निघून जाईल। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे, एकदम टेस्टी झटपट होणाऱ्या ह्या टिक्की आहेत। आता आपण अशाच प्रकारे दुसरी बॅच पण तळून घेतोय। बघू शकता दुसरी बॅच पण किती छान तळल्या गेलेली आहे। एकदम कुरकुरीत असे हे बटाटा आणि रव्याची टिक्की आपल्या तयार झालेली आहे। आता आपण टिक्क्या तळून घेतलेल्या आहे आणि एक टिक्की मी तुम्हाला दाखवते। बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खूप क्रंची झालेली आहे। मी आता टिक्की तोडून दाखवते तुम्हाला। आतनं एकदम सॉफ्ट आहे आणि बाहेरनं एकदम कुरकुरीत असे हे टिक्की तयार झालेले आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। बटाटा आणि रव्याचा टिक्कीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।